आमच्या नेवासा तालुका वकील संघाचे शिष्टमंडळ आज रोजी पोलीस निरीक्षक साहेब यांना भेटण्यासाठी अहमदनगर येथे आलेलं होतं। पोलीस अधीक्षक साहेब यांना भेटण्यासाठी आलेलं होतं। नेवासा तालुक्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये गुन्हेगारी वाढलेली आहे। त्याचबरोबर नेवासा तालुका वकील संघाचे जे आमचे सदस्य आहेत त्यांच्यावर खुनी हल्ला झालेला असल्यामुळं त्यांना भेटण्यासाठी आणि गुन्हेगारावर योग्य ती कारवाई करण्यासाठी जवळजवळ 100 वकिलांचं वकील संघाचं शिष्टमंडळ अहमदनगरला येऊन साहेबांना भेटलं। त्यांना विनंती केली की आरोपीवर कारवाई झाली पाहिजे। नेवासा तालुक्यामध्ये वाळू तस्कर त्याचबरोबर इतर गुन्हेगारांची प्रचंड वाढ झालेली आहे। त्यांची दहशत निर्माण झाली आहे। वकिलावर हल्ले करण्याची हिंमत त्यांच्यामध्ये निर्माण झाली आहे। म्हणून आम्ही त्यांना विनंती केली की संपूर्ण गुन्हेगारीच्या विरोधामध्ये आपण सक्त कारवाई केली पाहिजे, गुन्हेगारांना ताब्यात घेतलं पाहिजे आणि नेवासा तालुक्यामध्ये असलेली गुन्हेगारी संपुष्टात आणली पाहिजे। अशा स्वरूपाचं निवेदन जवळजवळ 100 ते 150 वकील या ठिकाणी भेटून आम्ही दिलेलं आहे। साहेबांनी ते सर्व याच्याविरुद्ध कारवाई करण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे। नेवासा तालुका वकील संघाच्या वतीनं जिल्हा पोलीस प्रमुख श्री ओलासाहेब यांना आम्ही एक निवेदन दिलेलं आहे। नेवासा तालुक्यामधली गुन्हेगारी आणि वकिलांवर होणारे जे काही हल्ले आहेत हे हल्ले थोपवण्यामध्ये, गुन्हेगारी रोखण्यामध्ये नेवासा तालुका पोलीस प्रशासनाला अपयश आलेलं आहे। तर अशा अपयशी ज्यांच्या आळ्यामध्ये ही गुन्हेगारी आटोक्यात आणण्याचं त्यांच्याकडून शक्य नाही, त्यांच्यावर तातडीनं कारवाई झाली पाहिजे आणि नेवासा तालुक्यातली गुन्हेगारी तातडीनं आटोक्यात आणली पाहिजे। ही प्रमुख मागणी आम्ही या ठिकाणी नेवासा तालुका वकील संघाने केलेली आहे। या मागणीचा विचार करण्याचं आश्वासन ओलासाहेब यांनी दिलेलं आहे। परंतु या उपरही जर कारवाई झाली नाही, नेवासा तालुक्यामध्ये असणारा वाळू तस्करांचा उच्छाद आणि वकिलावर होणारे हल्ले हे जर तातडीनं जर थांबवले नाहीत तर वकील संघ याच्या विरोधामध्ये उग्र आंदोलन करेल। पोलिसांचं पाठबळ उघड आहे, पोलिसांचं पाठबळ आहे। पोलिसांच्या पाठबळाशिवाय हे घडू शकत नाही। आपण जसं म्हणतो ना, म्हणजे पोलिसांच्या बरोबर एखादा सज्जन माणूस दाखवा आणि बक्षीस मिळावं, तर एकाही पोलिसाला ते बक्षीस मिळू शकत नाही। आज अशी परिस्थिती आहे पोलीस खात्याविषयी। कारण सर्वसामान्य माणूस पोलिसांकडे जाताना दहशतीखालीच जातो। म्हणजे अन्याय जरी झालेला असला तरी पहिल्यांदा एक गुन्हेगार त्याच्यावर अन्याय करतो आणि दुसरा अन्याय हा पोलीस प्रशासन करतो, अशी परिस्थिती आहे। आणि म्हणून आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। शेवटी वकील संघालाच सामाजिक न्यायाच्या बाजूने उभं राहावं लागेल, म्हणून आम्ही या ठिकाणी आता नवी लढाई सुरू केलेली आहे।